परभणी लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे। 26 एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान केले जाणार आहे। मात्र तत्पूर्वी जे दिव्यांग आहेत आणि त्याचबरोबर 85 वर्षाच्या वरचे जे वृद्ध आहेत त्यांना घरी जाऊनच मतदान करून घेण्याची जी सुविधा आहे ती निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करण्यात आलेली। त्यासाठी एक फॉर्म भरून घेतला जातो आणि ते फॉर्म भरल्यानंतर आपण जर बघितलं तर आता ही टीम जी आहे ती गंगाखेड तालुक्यातील अकोली या गावाच्या परिसरामध्ये आलेली आहे आणि इथं जसं प्रत्यक्ष मतदान केंद्रावर मतदान होतं त्याच पद्धतीनं मतदान करण्यात आलेलं आहे। जे काही दिव्यांग आहेत त्या दिव्यांगांचा जो काही अधिकार आहे तो त्यांनी इथं मतपेटीमध्ये आपला अधिकार जो आहे तो टाकलेला आहे। आपण बघितलं तर अशा प्रकारची मतपेटी जी आहे ती निवडणूक आयोगाकडून तयार करण्यात आलेली आहे आणि मतदान कक्ष जो असतो मतदान केंद्रामध्ये तर तसाच मतदान कक्ष जो आहे तो त्या सुरक्षिततेसाठी किंवा मग त्यांचं जे काही हक्क आहे तो हक्क इतरांना कळू नये म्हणून जे काही गुप्तता पाळल्या जाते तसं मतदान केंद्रच घरोघरी म्हणजे दिव्यांग आणि वयोवृद्धांसाठी 85 वर्षाच्या वरच्या लोकांसाठी तयार करण्यात आलेले। परभणी लोकसभेत एकूण 1625 असे मतदार आहेत ज्यामध्ये दिव्यांग आणि 85 वर्षाच्या वरचे वृद्ध आहेत। आपल्यासोबत इथले उपविभागीय अधिकारी आहेत ज्यांच्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघ गंगाखेड विधानसभेचे। सर, कशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाते? यामध्ये निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे ज्या मतदाराचं वय 85 पेक्षा जास्त आहे किंवा जे दिव्यांग आहेत 40% पेक्षा जास्त आणि मतदार यादीवरती मार्क केलेले आहेत अशा मतदारांनी जर आपल्याला जर घरी येऊन मतदान घेण्यासाठीचा जो 12D हा अर्ज आहे तो जर ऑप्शन फॉर्म भरून दिला तर आपण त्यांच्या घरी जाऊन हा मतदान घेत आहोत। गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 34 दिव्यांग मतदार आणि 160 वयोवृद्ध आहेत ज्यांनी घरी येऊन मतदान घेण्याचा ऑप्शन आपल्याकडे दिलेला आहे। त्या सर्वांचं मतदान घेण्यासाठी गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 4 पथक गठीत करण्यात आले आहेत आणि आज आणि उद्या 18 आणि 19 एप्रिल रोजी घरोघरी जाऊन आम्ही हे मतदान घेण्याचा प्लॅन केलेला आहे। तर कशी यंत्रणा राबवण्यात येते इथं? मग मतदान कक्ष असेल त्याची जी पेटी आहे मतपेटी ती सुद्धा हे मतदान घेण्यासाठी प्रत्येक टीम सोबत आम्ही झोनल अधिकारी दिलेले आहेत जे की मतदार असल्याची खात्री करून त्याचे अटेस्टेशन करतील। एक केंद्राध्यक्ष आहे, एक सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष आहे, त्याचबरोबर संबंधित मंडळाधिकारी, तलाठी, बूथ लेवल ऑफिसर या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये आम्ही सोबत देत आहोत। त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे गोपनीयता राखण्यासाठी आणि सुरक्षेसाठी एक पोलीस कर्मचारी, एक मायक्रो ऑब्झर्वर या ठिकाणी आम्ही सोबत देत असतो आणि एक व्हिडिओग्राफर सुद्धा आम्ही सोबत देत आहोत। ही सर्व टीम त्या मतदाराच्या राहत्या घरी जाऊन त्यांचं गुप्तपणे मतदान घेऊन पेटीमध्ये टाकून आपण ते आजच्या आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ट्रेझरी ऑफिसमध्ये आपण ठेवणार आहोत। तर हे कुठेही असू द्या मतदार, मग 85 वर्षावरचा ज्यांनी जे अर्ज भरलेला आहे तो मतदार आणि दिव्यांग हे कुठेही असले तरी तिथं तुमची टीम जाणार? येस, त्यांचं राहतं गाव जे आहे आणि त्या गावामध्ये जिथं ते वास्तव्य करून राहतात, आज आपण पाहतो की हे अकोली गावात जरी आलो असलो तरी हे मतदार जे आहे ते शेतामध्ये त्यांच्या घर करून राहतात, त्यामुळे ही आपली पूर्ण टीम यांच्या शेतावर त्यांच्या राहत्या घरी येऊन मतदान घेत आहे। एकूणच बघायला गेलं तर जो मतदार आहे 85 वर्षाचा वरचा वृद्ध आणि दिव्यांग यांना ज्या ठिकाणी ते राहतात, ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी हे अधिकारी आणि त्यांची टीम जाऊन त्यांचं मतदान घेऊन ही प्रक्रिया जी आहे ती पूर्ण पार पाडत आहे। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, ABP माझा, अकोली, गंगाखेड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।